नमस्कार. आता आपला आजचा विषय आहे तो म्हणजे टॉप 20 करिअर्स कोणती असतील आजच्या तारखेला, इथून पुढच्या 15-20 वर्षांमध्ये कोणती करिअर्स ही एकदम नंबर 1 करिअर्स राहतील, ज्याच्यामध्ये आपण जर गेलो तर आपल्याला गॅरंटी राहणार यशाची, 100% आपल्याला गॅरंटी राहू शकेल अशी कोणती 20 करिअर्स आहेत ज्याच्यामध्ये आपण निश्चिंतपणे जाऊ शकतो, याचा आज विचार करणार आहोत या एपिसोडमध्ये. टॉप 20 करिअर्स कोणती? पहिलं क्षेत्र आहे अर्थातच आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग. जे काही आता कम्प्युटरमध्ये घडतंय, ज्याच्यामध्ये आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जातोय, माणसाने विचार करायच्या ऐवजी मशीन विचार करतंय, मशीन ॲनालिसिस करतंय, त्याच्यावर निर्णय घेतंय आणि त्याच्यावर कृती करतंय, अशा पद्धतीचं AI अँड ML या क्षेत्रामधलं करिअर इथून पुढच्या काळामध्ये कायमस्वरूपी टॉपला राहण्याची शक्यता आहे. किमान आपण या 15-20 वर्षांचा जर विचार केला तर AI ML या करिअर क्षेत्रामध्ये, मग त्यात तुम्ही प्रोग्रॅमर बना, त्याच्यामधले तुम्ही रिसर्च सायंटिस्ट बना, त्यातले तुम्ही प्रॉम्प्ट इंजिनियर बना, AI इंजिनियर बना, ML इंजिनियर बना, तुम्हाला करिअरचा स्कोप वाढत जाताना दिसेल. दुसरं कार्यक्षेत्र आहे ते म्हणजे डेटा सायन्स अँड डेटा ॲनालिटिक्स. जे काही सगळं चाललंय ते डेटावर चालू आहे. आज आपण मोबाईल कम्प्युटरच्या जमान्यात आहोत. डेटा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. या डेटाचं एक प्रकारे ॲनालिसिस होण्याची गरज आहे. त्यामुळे डेटा सायन्स विषयामध्ये जी मंडळी काम करतील त्यांना शिक्षणाच्या दृष्टीने देखील तसा विषय जर केला आपण तर पुढच्या करिअरच्या संधी डेटा सायन्स आणि डेटा ॲनालिटिक्समध्ये मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही डेटा इंजिनियर बनू शकता, डेटा सायंटिस्ट बनू शकता, डेटा ॲनालिटिक्स कार्यक्षेत्रातले एक्सपर्ट बनू शकता आणि या पद्धतीने आपण कार्यरत राहिलो तर आपल्याला ग्लोबल लेवलच्या अपॉर्च्युनिटीज मिळतील. पुढचं कार्यक्षेत्र आहे ज्याचं कायमस्वरूपी बोलबाला राहील ते म्हणजे सायबर सिक्युरिटी. सायबर सिक्युरिटी सारखं जे काम आहे ज्याच्यामध्ये डेटा प्रायव्हसी आलं, याच्यामध्ये एथिकल हॅकिंग सारखा विषय आला, डेटा जो आपल्याकडचा डेटा आहे त्याची एकूणच त्याचं सिक्युरिटी जो आहे तो इतरांपासून वाचवणे असेल, तो आहे तो नीट प्रायव्हेटली नीट मेंटेन करणं असेल, याच्यामध्ये सायबर लेवलचे सगळे फ्रॉड्स वाचवणं असेल, कोणत्याही प्रकारचे गुन्हे होऊन द्यायचे नसतील आणि सायबर जो कंटेंट आहे तो आपला सुरक्षित राहू शकला पाहिजे, यासाठीचं काम सायबर सिक्युरिटीमध्ये होणार आहे आणि याच्यामध्ये डेटा प्रायव्हसी नावाचा खूप मोठा कार्यक्षेत्राचा भाग आहे. अत्यंत महत्त्वाचं अजून एक क्षेत्र आहे ते म्हणजे रिन्युएबल एनर्जी आणि ग्रीन टेक्नॉलॉजी. यामध्ये आपण जर पाहिलं तर आगामी काळामध्ये ऊर्जेची समस्या भासू शकते आणि म्हणून रिन्युएबल एनर्जीमध्ये जी मंडळी मे बी ते इंजिनिअरिंगच्या माध्यमातून असेल किंवा सायन्सच्या माध्यमातून असतील, जे लोक त्याच्यात शिक्षण घेतील, ही मंडळी ग्रीन टेक्नॉलॉजीमध्ये काम करतील. या लोकांना पर्यावरणामध्ये अनेक प्रकारच्या संधी असतील. आज आपण पाहतो की ग्रीन बिल्डिंग टेक्नॉलॉजी नावाचा एक कन्सेप्ट आलाय, तिथे आपल्याला काम करता येऊ शकतं आणि एनर्जी सोर्सेसच्या बाबतीमध्ये एक स्वयंपूर्ण देशासाठी किंवा इकोसिस्टीमसाठी रिन्युएबल एनर्जीमध्ये त्यातलं खास करून सोलर एनर्जी सारखा विषय असेल, यामध्ये काम करणाऱ्यांची मोठी गरज राहणार आहे आणि हे काम वाढतच जाणार आहे. पुढचं कार्यक्षेत्र आहे ते म्हणजे हेल्थ केअर अँड बायोटेक्नॉलॉजी. हेल्थ केअर हे माणसाच्या आरोग्यासाठी आणि हेल्थ केअर हे माणसाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. बायोटेक्नॉलॉजी या ठिकाणी तंत्रज्ञानाचा वापर बायोलॉजीमध्ये करून आपल्याला अनेक प्रकारे मदत करणार आहे. याच्यामध्ये कदाचित पिकं देखील असू शकतात, आरोग्याच्या व्यवस्था असतील, मेडिसिन्स असू शकतात. या माध्यमातून आपण एक चांगल्या पद्धतीचं सुसह्य आयुष्य व्हावं या दृष्टीने काम होणार आहे आणि म्हणून बायोटेक्नॉलॉजीचा विस्तार अधिकाधिक होत जाणार आहे. कृत्रिम अवयवांपर्यंत आपण गेलो, जेनेटिक्स इंजिनिअरिंगपर्यंत आपण गेलो. त्यामुळे हेल्थ केअर अँड बायोटेक्नॉलॉजी हे कार्यक्षेत्र इथून पुढे जोरात चालेल. अजून एक महत्त्वाचं क्षेत्र आपल्याला दिसतंय ते म्हणजे क्लायमेट चेंज अँड एन्व्हायरमेंटल सायन्स. पर्यावरणामध्ये काम करणाऱ्या लोकांची मोठ्या प्रमाणात गरज असणार आहे. त्यामुळे आता जे काही चेंजेस होत आहेत, बदल होत आहेत, आपण ज्याला सस्टेनेबिलिटी असं म्हणतो, ज्याच्यामध्ये पर्यावरणाचा बॅलन्स राखण्याची गोष्ट आपण चर्चेत आणतो, पर्जन्यमानाचं बदलतं स्वरूप, या सगळ्या गोष्टींचा मानवावरती आणि पिकांवरती होणारा परिणाम इथून पुढच्या काळामध्ये क्लायमेट चेंज यावर काम करणाऱ्या संशोधकांना किंवा त्याच्यात असलेल्या तज्ज्ञांना मोठ्या प्रमाणामध्ये वाव असणार आहे. पर्यावरण हा विषय तर आलाच, त्याच्यामध्ये काम करणारे लोक हे एका हेतूने काम करतील असं पण दिसेल आणि त्यातलं ते कमर्शियल ॲस्पेक्ट देखील सांभाळू शकतील. यानंतरचं लहान मुलांपासून सगळ्यांना आकर्षण असलेलं कार्यक्षेत्र आहे ते म्हणजे स्पेस टेक्नॉलॉजी.
यामध्ये आपण स्पेस इंजिनियर बनू शकतो, काही मोहिमांसाठी जाऊ शकतो का, यावरती असलेलं तंत्रज्ञान. स्पेस लॉ नावाची सुद्धा एक नवीन कन्सेप्ट आता आलेली आहे. म्हणजेच स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये जे काही आत्ता सुरुवातीला यश मिळालंय ते पाहता त्याचा मोठ्या प्रमाणात विस्तार होणं अपेक्षित आहे. 50 वर्षानंतरचं 100 वर्षानंतरचं जग हे कदाचित खूप वेगळं असू शकतं, माणसाचं विश्व वेगळं असू शकतं. इथे शब्द विश्व वापरलाय आणि या विश्वाशी संबंधित असलेला जो स्पेस नावाचा भाग आहे याच्यामध्ये आमूलाग्र अशा पद्धतीचं संशोधन होणार आहे. म्हणून स्पेस सायन्स हा एक टॉपचा विषय करिअरच्या दृष्टीने असणार आहे. भारताच्या दृष्टीने महत्वाचं करिअर आता जे आहे ते म्हणजे ॲग्रोटेक आणि फूड प्रोसेसिंग बिझनेस. म्हणजे ॲग्री बिझनेस जो असतो, शेतामध्ये तयार झालेलं जे पीक असेल ते कदाचित धान्य असेल, ती फळं असतील, फुलं असतील, अनेक प्रकारच्या प्रॉडक्ट्स त्याच्यातून जे तयार होतात, ॲग्रो प्रॉडक्ट्स, याच्यावरती प्रक्रिया करणारे व्यवसाय हे अधिक जोमाने काम करणार आहेत. म्हणजे आंब्यापासून आमरस, आंब्यापासून आंबावडी हा जो एक फूड प्रोसेसिंगचाच विषय आहे. म्हणजे ऊस नुसताच खाणे आणि ऊसाचा रस करणे आणि ऊसाच्या रसापासून अजून काही तयार करणे आणि ते आपण संपूर्ण समाजाला पोहोचवणे, यामध्ये प्रॉफिट मार्जिन मोठं असतं. त्यामुळं जे ॲक्च्युअल प्रॉडक्ट आहे त्या प्रॉडक्टपेक्षा 12 महिने आम्हाला या प्रॉडक्टवरती आधारित किंवा फूड प्रोसेसिंग केलेल्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत असं लोकांना हवं असतं आणि यासाठी लोक पैसे मोजायला तयार असतात. इथून पुढच्या काळामध्ये फूड प्रोसेसिंग आणि ॲग्रोटेक नावाचे 2 करिअरचे ऑप्शन हे टॉपलाच राहणार आहेत. आता जरा कॉमर्स बद्दलचं पाहूयात. फिनटेक करिअर्स म्हणजे फायनान्शियल आणि टेक्नॉलॉजिकल अशा दोन्हींचे ॲस्पेक्ट असलेल्या करिअर्समध्ये, ज्याच्यामध्ये ब्लॉकचेन नावाची गोष्ट आहे, त्याच्यामध्ये क्रिप्टो ॲनालिसिस नावाचा पार्ट आहे. या कालखंडामध्ये आपण पाहतोय की सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांचं कॉम्बिनेशन हे आपल्याला अनेक क्षेत्रांशी झालेलं दिसतंय आणि तेच इथं पाहतोय की फायनान्स आणि टेक्नॉलॉजी, फिनटेक करिअर्स, ही फिनटेक करिअर्स पुढच्या 15-20 वर्षामध्ये ॲश्युअर्ड करिअर देणारी ठरणार आहेत. अजून एक महत्त्वाचं क्षेत्र ज्याच्यावर आपण एक स्वतंत्र व्हिडिओ देखील बनवलाय ते म्हणजे रोबोटिक्स अँड ऑटोमेशन. हे कार्यक्षेत्र टॉप करिअर्समध्ये असणार आहे. माणसाचा रोबोट होईपर्यंत आणि रोबोटचा माणूस होईपर्यंत टेक्नॉलॉजी विस्तारित जाणार आहे. प्रत्येक गोष्ट बसल्या जागेवरती मिळाली पाहिजे, ती ॲक्युरेट असली पाहिजे, ती परफेक्ट असली पाहिजे, त्याच्यामध्ये ह्युमन इंटरफरन्स कमी असला पाहिजे आणि ती कमी वेळात पूर्ण व्हायला पाहिजे, त्याची रिपीटॅबिलिटी असली पाहिजे, रिस्क असता कामा नये. अशा सगळ्या गोष्टींचा जे परिपाक जो आहे तो रोबोटिक्समध्ये आलाय. आणि आता जे नवीन AI/MLचं तंत्रज्ञान आलंय, ऑटोमेशनचं तंत्रज्ञान आलंय, सेन्सर सिस्टीम्स आल्यात, त्यामुळे रोबोटिक्स अँड ऑटोमेशन हे खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्या कार्यक्षेत्रामधलं जर आपलं शिक्षण झालं असलं तर ते शिक्षण आपल्याला मोठं करिअर देणार आहे. सोशल मीडियाबद्दल बोलायचं झालं तर डिजिटल कंटेंट क्रिएशन हे एक करिअर अधिक विस्तारत जाणार आहे. यूट्यूब सारखं सोशल मीडिया आपण पाहतोय, अनेक प्रकारच्या गोष्टी याच्यावरती आल्यात. कंटेंट क्रिएशन, तो डिजिटल कंटेंट जो तयार होईल, कारण आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, मोबाईलवरती जे आहे ते पाहिलं जातंय आणि म्हणून वर्तमानपत्रात किती छापून येतंय, पुस्तकात किती लिहिलं जातं, याच्यापेक्षा आम्ही डिजिटल कंटेंट काय तयार करतोय याला व्ह्यूअरशिप जास्त आहे, म्हणून हा व्यवसाय तेजीत राहणार आहे. आगामी काळातलं अजून एक महत्त्वाचं करिअर आहे ते म्हणजे एज्युकेशनल टेक्नॉलॉजी. आता एज्युकेशनल टेक्नॉलॉजीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून तयार केलेला कंटेंट असेल, त्यासोबत वर्गातलं त्या पद्धतीचं कोचिंग असेल, करिअर काउन्सिलिंग असेल, कोणत्याही पद्धतीचं प्रशिक्षण असेल, हे एज्युकेशनल टेक्नॉलॉजी नावाचं करिअर हे आता वेगळ्या स्वरूपात आपल्या सगळ्यांच्या समोर येणार आहे. ट्रॅडिशनल पद्धतीच्या शाळा, कॉलेजेस आणि कोरोनानंतर आपण जे पाहिलं की AIच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून जो बदल झाला, यामुळे एज्युकेशनल टेक्नॉलॉजीमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्वायरमेंट राहणार आहे. जे पूर्वी सामाजिक असं मोडलं जायचं ते आता प्रोफेशनल पद्धतीने करिअर म्हणून पुढे येताना दिसतंय. जसं की करिअर काउन्सिलिंग सारखी गोष्ट आता प्रत्येक विद्यार्थ्याला गरजेची आहे. इथून पुढच्या काळामध्ये लाखो करिअर काउन्सिलर्स हे देखील आपल्याला अपेक्षित आहेत, ते देखील पुरणार नाहीत अशी परिस्थिती आहे. त्यामुळं AIचा वापर करून आणि एज्युकेशनला सपोर्ट देणाऱ्या सिस्टीम्समध्ये जे लोक काम करतील त्यांना स्कोप असणार आहे. यानंतर मटेरियल संदर्भातलं एक तंत्रज्ञान किंवा ते कार्यक्षेत्र आहे ते म्हणजे लॉजिस्टिक्स अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट. यामध्ये वेअर
हाऊस मॅनेजमेंट असेल, वस्तूंचा आणि मटेरियलचा प्रवास असेल, ट्रॅव्हल असेल आणि त्यानुसार त्या वस्तू त्या त्या ठिकाणी पुरवणं असेल. सो लॉजिस्टिक्समध्ये जी लोक काम करतील, मे बी ते टेक्नॉलॉजिस्ट सुद्धा असतील, काही लोक त्यातले मॅनेजमेंट म्हणजे एक्सपर्ट्स असतील जे व्यवस्थापन क्षेत्रात काम करतात, आणि या प्रत्यक्ष रचनेमध्ये काम करणारे लेबरियस काम करणारे लोक सुद्धा असतील. या सगळ्यांना ह्या सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये मोठा स्कोप असणार आहे. अजून एक कार्यक्षेत्र आहे ते म्हणजे UX UI डिझायनर, आणि याच्यामध्ये ह्युमन कन्सर्न्ड अशा पद्धतीचं डिझाईन जर ते इंटरफेसचा वापर नीट करून जर होणार असेल तर UX UI डिझायनरला एक मोठा स्कोप इथून पुढच्या काळात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ज्यांना ज्यांना या विषयामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी अशा पद्धतीचं शिक्षण निश्चितपणे घ्यावं. तुम्हाला अनेक प्रकारच्या नोकऱ्या, त्यासोबत स्टार्टअप्सच्या माध्यमातून तुम्ही स्वतः कन्सल्टिंग बिझनेस या क्षेत्रात करू शकता. हे काम वाढत जाणार आहे. एक अजून महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे सॉफ्ट स्किल्स ट्रेनर. जुन्या काळातली सगळी मानवी रचना आणि आता बदललेला काळ, AIचा आलेला काळ, कम्प्युटर झालेला काळ सुद्धा आता मागे पडलाय. नवीन या पिढीसाठी, नवीन जनरेशनसाठी कस्टमाइज पद्धतीचं सॉफ्ट स्किल्स ट्रेनिंग हे गरजेचं आहे. ते केवळ भाषेशी संबंधित नाहीये, तर त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून असलेलं सॉफ्ट स्किल हे इथून पुढच्या काळात गरजेचं राहील. आणि हे घेण्यासाठी लोकांची तयारी असेल, यासाठी लोकांची खर्च करायची तयारी असेल, वेळ देण्यासाठी त्यांच्याकडे तो उपलब्ध असेल. त्यामुळे सॉफ्ट स्किल्समध्ये जे लोक काम करतील त्यांना देखील एक चांगल्या प्रकारचा परतावा याच्यातून मिळू शकतो. अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पोर्ट्स टेक्नॉलॉजी आणि फिटनेस सायन्स यामध्ये काम करणाऱ्या लोकांना देखील आता करिअरच्या त्याच्या जी बाउंड्रीज आहेत त्या बदलताना दिसत आहेत. स्पोर्ट्स मॅनेजमेंट, स्पोर्ट्स टेक्नॉलॉजी, त्याचबरोबर तुमचं हेल्थकेअरमध्ये कनेक्ट असलेली जी डाएटसारखी गोष्ट आहे, याबाबत जे फिटनेसबद्दल लोक जागरूक असतात त्यांची ती संख्या वाढल्यामुळे याच्यामध्ये सल्लागार असलेले लोक किंवा मार्गदर्शक लोकांची, मेंटॉर्सची मोठ्या प्रमाणात गरज आहे. अगदी 0.5% लोकांना ते पूर्वी लागत असेल तर इथून पुढच्या काळामध्ये हा टक्का जो आहे हा 2 आकडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या क्षेत्रात कार्यरत मंडळींना एक कामाचा व्याप वाढणार आहे. अजून एक पारंपरिक क्षेत्र परंतु कायमस्वरूपी माणसाच्या जमातीला ते लागणार आहे ते म्हणजे लॉ अँड पॉलिसी अनालिसिस. यामध्ये कायद्याचा वापर जो करायचा आहे, माणसं असली की, समाज असला की त्याच्यामध्ये गुन्हा होतो, गुन्हा झाला की त्याच्यावरती जस्टिस हा अपेक्षित असतो. त्यामुळे कायदा क्षेत्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात माणसांची गरज आहे. माणसांच्या आजच्या सगळ्या वर्तणुकीचा अंदाज जर घेतला तर लॉ क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात लागेल आणि ती कायमस्वरूपी अपेक्षित आहे. ड्रोन टेक्नॉलॉजी नावाचं सायन्स देखील आपल्याला आगामी काळामध्ये एक चांगलं करिअर देऊ शकतं अशी परिस्थिती आहे. पूर्वी अभावानेच दिसणारे ड्रोन किंवा अचानक एखादा ड्रोन आला तर लोक त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होते. आता ड्रोन मात्र ॲग्रिकल्चर पासून डिफेन्सपर्यंत आणि लग्नांपासून ते इंडस्ट्रियल ॲप्लिकेशनपर्यंत वापरला जातोय. ड्रोन टेक्नॉलॉजी जर आपण शिकलात तर आपल्याला निश्चितपणे चांगलं करिअर मिळू शकेल. त्याचबरोबरचं अजून एक करिअर आहे जे लहान मुलांशी संबंधित आहे, ते म्हणजे गेम डेव्हलपमेंट सारखं कार्यक्षेत्र, ज्याच्यामध्ये जर तुम्हाला त्याच्या जर अंदाज येत असेल, त्यांना जर तुम्हाला ते जमत असेल तर गेम डेव्हलपमेंट आणि गेमिफिकेशनमध्ये तुम्ही एक मोठं करिअर करू शकता. ते कायमस्वरूपी लागणारं करिअर आहे. आणि अजून एक करिअर ज्याचा उल्लेख आता केला पाहिजे ते म्हणजे मेंटल सायन्स किंवा मेंटल हेल्थ या संदर्भातला, जो सायकोलॉजीशी कनेक्टेड आहे, जो सायकॅट्रिस्टशी कनेक्टेड आहे. माणसांची लोकसंख्या वाढत जात आहे. माणूस आता यंत्रांचा वापर करणारा माणूस अशी त्याची परिस्थिती झाली आहे. पण असं जरी असलं तरी एव्हरी मॅन इज सायको अशी परिस्थिती जणू काही निर्माण झाली आहे असं चित्र आहे. त्यामुळं सायकोलॉजी किंवा ह्युमन मेंटल हेल्थ या विषयावर काम करणाऱ्यांची मोठी संख्या अपेक्षित आहे. गुन्हेगारी असेल, व्यसनाधीनता असेल, सगळ्या प्रकारची वाईट कर्म असतील, हे झाल्यानंतर समाजामध्ये जो काही इम्बॅलन्स होतो यासाठी काम करणाऱ्या लोकांची जी गरज आहे ती सायकोलॉजिस्टच्या माध्यमातून होऊ शकते. तो ट्रेनर असेल, तो मार्गदर्शक असेल, तो काउन्सिलर असेल. तर अशा पद्धतीच्या कार्यक्षेत्रांना इथून पुढच्या 20 वर्षांच्या कालावधीमध्ये मोठा स्कोप असेल. आपण सर्व क्षेत्रांचा आढावा घेतला. अजूनही काही कार्यक्षेत्र आहेत ती आपण एखाद्या वेगळ्या व्हिडिओमध्ये पाहू. परंतु या आत्ता ज्या 20 कार्यक्षेत्रांचा मी उल्लेख केला, या कार्यक्षेत्रांमध्ये आपण जणू काही निश्चिंतपणे जाऊ शकता आणि मोठ्या कालावधीसाठीचं यशस्वी करिअर करू शकता. धन्यवाद.